आणि आता पुढची बातमी पाहूयात। कोलकाता इथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशी निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय आणि त्यामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावरती विपरीत परिणाम होण्याची आज देखील शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेनं आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा आजही बंद राहतील। एक डॉक्टर व्हायला किती वेळ लागतो? 6 वर्ष MBBS, त्याच्यानंतर इंटर्नशिप, मग हे नीटचा स्कॅम करून कसा बसा तो डॉक्टर PG करतो, त्याच्यानंतर त्याच्यासोबत हे होतं। किती डॉक्टर, एक डॉक्टर किती लोकांना सर्व करतो? सुपर स्पेशालिस्ट आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांचे आकडे बोटावर मोजता येईल एवढ्या टक्केवारी आहेत। ते लोक किती लोकांना सर्व करतात? आता जर समाजाने हे लोक जे त्यांना सर्व्हिस करणार आहेत, त्यांची सेवा करणार आहेत, ते लोक जर आमच्यासाठी कोणी रस्त्यावर येत नाही, निर्भयाचा कांड झाला, अख्खा देश रस्त्यावर आला, हर घर हर तिरंगा बैठेगा असं नारे लावतात ते लोक, पण हर घर में बेटी सेफ है क्या? आज ज्या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व्हिसेस मागे घेतलेल्या आहेत त्या म्हणजे OPD आहेत, रुटीन OTs आहेत, त्या आमच्या सिनियर्स म्हणजे जसे रेसिडेंट्स असतात, ज्युनियर रेसिडेंट्स, तसे सिनियर रेसिडेंट ही पोस्ट असते, त्यांच्याही जागा असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये, तर त्यांच्याद्वारे OPD आणि रुटीन OT सांभाळल्या जातात। त्यानंतर हे टीचिंग इन्स्टिट्यूट आहे, टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चरर्स असतात, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसर्स हे सगळे असतात, तर त्यांच्याद्वारे OPDs आणि रुटीन OTs वगैरे सांभाळायला चालू आहेत। आता जे आंदोलन करतोय हे आंदोलन चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत। ह्या मागण्या मुळात तुम्हाला समजा असेल की या मुळात मागण्यांमध्ये काही विचित्र नाहीये किंवा या मागण्या काही अतिशोक्ती मागण्या नाहीयेत। जे काही गरजेचं आहे, जेव्हा आम्ही कुठेतरी काम करतोय, जेव्हा आम्ही रुग्णसेवा करतोय, तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला सेफ्टी मिळाली पाहिजे। हे मुळात हा हेतू इम्पॉर्टंट आहे आणि हा हेतू साध्य झालाच पाहिजे।